आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या करण्यात आली होती। आता या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे। 2 मे रोजी जिल्ह्यातील भीमिली पोलीस स्टेशन हद्दीतील डाक्कामारी परिसरातील थागारपुवालासा विजयनगरम रोडला लागून असलेल्या फॉर्च्यून लेआउटमध्ये एका अर्धवट जळलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता। महिलेचा चेहरा इतका जळाला होता की मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होतं। तेथून जाणाऱ्या एका शेळी पालकाने मृतदेह पाहिला। त्याने स्थानिकांना याची माहिती दिली। यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, पुरावे गोळा केले। चेहरा ओळखता येत नसल्याने पोलिसांनी महिलेच्या अंगातील गुलाबी टॉप आणि उंच टाचांच्या सॅन्डलचे फोटो काढले आणि ते सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले। बेपत्ता तक्रारींबाबत चौकशी करण्यात आली। पोलिसांनी मृताच्या कॉल डेटाचं विश्लेषण केलं। त्यानंतर महिलेची ओळख वेंकटलक्ष्मी म्हणून करण्यात आली। ती मधुरावडा येथील मलिका ओलाशा परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले तेव्हा मृत व्यक्ती एका दिवसापूर्वीच एका पुरुषासोबत येथे आल्याचं दिसून आलं। चौकशी केली असता ती व्यक्ती क्रांतिकुमार असल्याचं समजलं। जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने सारं सत्य सांगितलं आणि त्याने हत्येची कबुली दिली। विजयनगरम शहरातील देनकोडा येथील वेंकटलक्ष्मीच्या पतीचं 10 वर्षांपूर्वी निधन झालं होतं। वेंकटलक्ष्मी मधुरवदा येथे आपल्या 2 मुलांसह राहत होती। आरोपी क्रांतिकुमार हा मूळचा ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील कॅम्पो मालिगमचा रहिवासी आहे। क्रांतिकुमार यांनी त्यांची पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं आहे। त्याची पहिली पत्नी आणि मुले थगरापुवाला येथे राहतात। 4 वर्षांपूर्वी त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला राजीव गृहकल्प येथे आणलं। वेंकटलक्ष्मी क्रांतिकुमारच्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारी राहत होती। यामुळे आरोपी आणि वेंकटलक्ष्मीची ओळख झाली। हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली आणि त्यांच्यात प्रेम फुललं। जेव्हा क्रांतिकुमारच्या दुसऱ्या पत्नीला वेंकटलक्ष्मी सोबतच्या त्याच्या प्रेम संबंधाबद्दल कळलं तेव्हा तिने क्रांतिकुमारशी भांडण केलं। त्यानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीला त्याच कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉकमध्ये शिफ्ट केलं। क्रांतिकुमारच्या पहिल्या पत्नीलाही त्याच्या वेंकटलक्ष्मी सोबतच्या प्रेम संबंधाबद्दल माहिती होतं। दोन्ही पत्नींचा दबाव असल्याने क्रांतिकुमारला आता वेंकटलक्ष्मीपासून मुक्तता हवी होती आणि म्हणूनच त्याने तिच्या हत्येची योजना आखली। क्रांतिकुमारने 1 मे रोजी रात्री 8 वाजता वेंकटलक्ष्मीला फोन केला आणि तिला बाहेर फिरायला चलण्यास सांगितलं। दोघेही दुचाकीवरून निघाले। त्यानंतर त्यांनी नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं, कॉफी घेतली। मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने वेंकटलक्ष्मी सोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले। त्यानंतर तो तिला फॉर्च्यून लेआउटमध्ये घेऊन गेला। वेंकटलक्ष्मी झोपी गेल्याचं पाहून त्याने तिचा गळा चिरून तिची हत्या केली। त्याने तिच्या गळ्यातील दागिने आणि कानातले काढून घेतले। त्यानंतर वेंकटलक्ष्मीच्या चेहऱ्यावर पेट्रोल ओतलं आणि तिला पेटवून दिलं। पोलिसांनी अवघ्या 6 तासात हे प्रकरण सोडवलं आणि आरोपी क्रांतिकुमारला अटक केली।